आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। 2019 मध्ये विधानसभेसाठी ठाकरे पवारांमध्ये प्रीपोल अंडरस्टँडिंग भाजपचे 120 आले असते तर ठाकरे सोडून गेले नसते। मात्र सरकार बनवू शकतो हे कळताच त्यांनी रंग बदलले। फडणवीसांचा मोठा दावा कि अगर बीजेपी 120 पर चली जाती तो उद्धव ठाकरे कभी बीजेपी को छोड़कर नहीं जाते। जैसे उनके ध्यान में है कि नंबर गेम ऐसा फंस रहा है कि हम सरकार बना सकते हैं, उन्होंने अपना रंग बदल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री दिल्लीवारी। शिंदेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। माहिती मी हरलो तरी खचलो नाही, निवडणुकीत खूप शिकलो, पहिल्या नाही तर शेवटच्या निवडणुकीत माझं मूल्यमापन करा। अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर। मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाहीये, खूप शिकलो या निवडणुकीत। त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही। माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे। एकनाथ शिंदेंचा पक्ष अमित शहांच्या मालकीचा। शिंदेंच्या पक्षातील 21 लोक फडणवीसांचे। शहांशिवाय शिंदे गटाचं अस्तित्व नाही, संजय राऊत यांची टीका। शिंदेंचा जो पक्ष आहे अमित शहांच्या मालकीचा पक्ष आहे ना। शिंदेचा जो गट आहे त्यातले 21 लोक हे देवेंद्र फडणवीस यांचे आहेत आणि संपूर्ण पक्षाची जी ताबेदारी आहे ही अमित शहांच्या मालकीची आहे। आकाशची या राजीनाम्याची मागणी मी नाही केली। राजीनाम्याची मागणी मोर्चेकऱ्यांची तर आता करुणा मुंडे यांनीही राजीनामा मागितलेला आहे। सुरेश धस यांची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। आकांचा मी राजीनामा मागितलेला नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मागतात, सगळे मोर्चेकरी मागतात। आता जवळपास महाराष्ट्र मागतोय, करुणा मुंडे मागतायत। त्या कालच सिद्ध झाल्यात मला वाटतं आकाच्या पहिल्या पत्नी आहेत म्हणून। हे मी नाही सांगितलं, कोर्टाने सांगितलं। कृष्णा आंधळे इतर राज्यात पळून गेला असणार। आंधळे कोकरू बाळ ते 100% पकडलं जाईल। आमचा गृह खात्यावर पोलिसांवर मुख्यमंत्र्यांवर विश्वास। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। तो कृष्णा आंधळे हा त्याला घराचं काही देणं घेणं नाही, आई वडिलांकडे कधी फारसा येत नाही। तो 100% इतर राज्यामध्ये गेला असावा आणि ते कोकरू बाळ आहे, ते काय लय मोठं नाहीये। ते कोकरू बाळ 100% पकडलं जाईल। आमच्या राज्याच्या गृह खात्यावर SITवर आणि मुख्यमंत्र्यांच्यावरती विश्वास। जयंत पाटील कपटी माणूस। जतमध्ये मी निवडून न येण्यासाठी जयंत पाटील यांनी प्रयत्न केले। ते टप्प्यात आणून काम करतात पण आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतो। गोपीचंद पडळकर यांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल। एकदम कपटी आणि नीच माणूस असल्यामुळं तो आयुष्यात समाधानी राहत नाही। तुम्हाला माहिती आहे लय हुशार आहे, ते कार्यक्रम करतोय, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोय। अरे आम्ही टप्प्यात आणून करतोय। राजन साळवींचा पक्षप्रवेश ही अफवा। प्रवेशाबाबत साळवी आणि आमची कोणतीही चर्चा झाली नाही। राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर आमदार किरण सामंत यांची प्रतिक्रिया। ही मला वाटतं पूर्णपणे अफवा आहे, कारण असा निर्णय घेताना मला असेल, उदयला असेल, एकनाथ शिंदे साहेब नक्कीच विचारात घेतील याची मला पूर्ण खात्री आहे।